नमस्कार मित्रो, आज आपण आपले डिस्ट्रीब्युटर जे आहेत लक्ष्मीकांत पाराशर सर यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या ज्या आईला जे छोटा मोठा डिसीज झाला होता काही वर्षापूर्वी, आपल्या काही प्रोडक्ट्सनं त्यांना जो आज आराम आहे ते चांगल्या पद्धतीने आहे. आता नेमका तो प्रॉब्लेम काय आहे काय नाही, तर आपण काय करूया की सरांच्या तोंडून ऐकूया, जेणेकरून सर त्या पद्धतीने आपल्याला सांगतील आणि काय रिझल्ट आला ते पण आपण सरांच्या तोंडून ऐकूया. बाकी मग आपण पेशंटला सुद्धा आपण त्या पद्धतीने विचारूया. सर, आईला काय झालं होतं? सर 2014 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता छातीचा. ओके. आणि त्याचं जे पहिले आम्ही 16 केमो घेतले होते. 16 केमो झाल्यावरती 2019 मध्ये ऑपरेशन करावं लागलं, कारण ती गाठ मोठी झाली होती आणि ती गाठ मोठी झाली त्यासोबत 17-18 गाठी छोट्या होत्या. ओके. त्या बगलामध्ये होत्या. मग त्यांनी काय सांगितलं सरांनी, ऑपरेशन करावं लागलं म्हणे. मग ते ऑपरेशन करत दुसरीकडे ऑपरेशन केलं जळगावला जाऊन. ओके. ऑपरेशन केल्यावरती त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, आता हे झालं, पण त्याच्यामधला एक छोटासा जो होता सेल्स, तो ते म्हणे की तो मणक्याला जाऊन चिपकलेला म्हणे, तो हड्डी तोडू शकतो म्हणे भविष्यामध्ये. पण मग झालं असं की गेल्या 2023 मध्ये मे मध्ये ती पडली होती आणि पडल्यामुळे काय झालं, तिथला तो मणका सटकला, ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होता. पण मग मणका सटकला, तो आम्ही चेक केला तर बघितलं तिथलं जे तो हड्डी जी ठिसूळ झाली होती, पण मग त्याच्यामध्ये चेक केलं ना, ते पेट स्कॅन केलं होतं, त्याच्यात कॅन्सरचा सेल्स शिल्लक नव्हता. त्यांचं म्हणणं आलं की ॲक्सिडेंटली झालेलं आहे म्हणून, पण त्याच्यामध्ये काही शिल्लक नव्हतं. बरं, मग त्याच्यानंतर ते मणक्याचं ऑपरेशन केलं तर ते म्हणे की आई चालवं म्हणून तुम्ही अपेक्षा करू नका म्हणे, त्यांना तुम्हाला कंटिन्यू व्हीलचेअरवर घेऊन ते नाही म्हणे, त्याच्यामुळे तुम्ही अशी काय अपेक्षा करू नका. पण मग त्याच्यानंतर जसं की आपण 95 आणि स्पिरुलिना आणि बाकीचे जे दिलेले आपण ब्लड प्युरिफायर केले लिक्विड वगैरे, तर मग त्याच्यानंतर एक 15 दिवसामध्ये त्याचे बोट हालायला लागले पायाचे. ओके. तर त्यांनी सांगितलं होतं हा जो सेन्स होता ना, हा पूर्ण गायब झाला होता. ओके. तर ते म्हणे की 15 दिवसानंतर हे जे चालू झाले बोट ना, ते म्हणजे 3 महिन्यानंतर होईल म्हणे, पण ते 15 दिवसात सुरू झालं होतं. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की व्हीलचेअरवर घेऊन फिरावं लागेल. तर ते आजच्या घडीला समजा मी म्हणतो एक 6 महिन्यामध्ये तिने वॉकर सुद्धा सोडून दिलेलं होतं आणि ती स्वतः चालायला लागली. हां. तर त्या हिशोबाने रिझल्ट जो आहे, जसं जे ट्रीटमेंट दवाखान्याची होती ती पण चालूच होती, प्लस मध्ये आपलं सप्लिमेंट आयुर्वेदा पण चालू होतं. म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन काय झालं की आईला जो रिझल्ट त्या पद्धतीने आला आहे. मग आईला जेव्हा समजा डॉक्टरांनी सांगितलं की किती वर्ष चालणार नाही, असं कधी सांगितलं? चालणारच नाही म्हणे, ते तुम्ही अपेक्षा करू नका म्हणे. बघा मित्र, कारण जे डॉक्टरांनी सांगितलं की आई चालणार नाही, तरी सुद्धा आज आई आपल्यासोबत जे आहेत, आपण आईला जे रिझल्ट आला ते विचारूच आणि आई स्वतःहून चालेल पण, जेणेकरून डॉक्टर नाही चालले बोलले होते, पण हे आता स्वतःलाही तुम्हाला बघायला भेटेल. मला सांगा, प्रोडक्ट घेऊन काय वाटतं आई तुम्हाला? प्रोडक्ट घेऊन काय वाटतं, म्हणजे चांगलं फिलिंग वाटतं आत्मविश्वास? हे घेतल्यावर मला बरं वाटलं ना. चांगलं वाटतं ना? चांगलं वाटतं. म्हणजे जेणेकरून जे डॉक्टरांनी सांगितलं की बाबा चालू शकत नाही, मग तुम्ही चालून दाखवणार आम्हाला? चालून दाखवा आम्हाला. बघा मित्र, जे डॉक्टरांनी सांगले की चालू शकत नाही, आज सरांची आई आपल्या प्रोडक्टमुळं, आयुर्वेद आणि सप्लिमेंट्समुळं आज व्यवस्थित चालते पण आणि घरातलं सगळं काम पण करते, जसं की स्वयंपाक असेल किंवा बाकीचं काही छोटं मोठं काम असेल, सगळ्या गोष्टी करते. जेणेकरून जर पाहायला आज आयुर्वेदाची खरंच गरज आहे, कारण आयुर्वेद हे प्रत्येकाने यूज केलं पाहिजे. ते कुठलं यूज केलं पाहिजे की जे की आयुष मंत्रालयाचा प्रीमियम मार्क आहे. मार्केटला भरपूर सारे आयुर्वेद आहे, पण आपलंच का, कारण याला आयुष मंत्रालयाचा प्रीमियम मार्क दिलेला आहे. तर समाधानी आहात सर तुम्ही रिझल्ट? 100%. ओके. बरं आई, तुम्ही समाधानी आहात? बरं, आता बाकीचं जे ज्याला काही प्रॉब्लेम्स असतात तुम्ही त्यांना रिकमेंड करणार, जे औषध वगैरे घेतले, जसं तुम्हाला जो रिझल्ट आला तो, म्हणजे लोकांना पण रिकमेंड करणार ना? हो सर. आणि एक माझ्यासोबत जे एक कामाला काम करतात ना, ते त्यांना पॅरालिसिस झालेला होता, तर त्यांचं सुद्धा एक रिझल्ट आलेला आहे. चांगल्या प्रकारे ते पण त्याच्यामध्ये रिकवर झालेले. बघा मित्र, कारण का खूप गरज आहे खरंच आयुर्वेदाची, कारण भरपूर सारे आज पेशंट असे आहेत की ज्यांना आज आयुर्वेदाची गरज आहे. कारण ॲलोपॅथीमुळे ज्या गोष्टी कव्हर होत नाही ते आयुर्वेदात ते कव्हर करू शकतात, पण ते आयुष मंत्रालयाचा प्रीमार्क असलेले. तर मला वाटतं सगळ्यांनी आयुर्वेद यूज करायला पाहिजे आणि असे रिझल्ट जे आहेत हे प्रत्येकाला येऊ आणि सगळ्यांना त्या पद्धतीने चांगलं आरोग्य भेटो. जय हिंद, जय लाजय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.